सर्वनामाचे प्रकार. लक्ष द्या. सर्वनाम आणि बघा, वही काढायची आहे. आपली मराठी व्याकरणाची वही काढायची आहे. आज आपण मराठी व्याकरणामध्ये सर्वनामाचे प्रकार बघणार आहोत. वरती बघा आहे सर्वनामाचे प्रकार. झाले काढावे. कुणीमध्ये बोलायचं नाही, आजूबाजूला बघायचं नाही. लिहून किंवा समजले तर आपण पुन्हा माघारी येणार आहोत. मला डायरेक्ट सांगायचं की सर हे माझं राहिलं म्हणून. लक्ष द्या इकडं. बघा, सामान्य सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम हे प्रकार पाहिले. आता या कोणते प्रकार बघितले? पुरुषार्थक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम. बरोबर. जाऊ पुढे. दोन प्रकार. यावर्षी आपण सर्वनामाचे आणखी काही प्रकार शिकणार आहोत. पहिला आहे दर्शक सर्वनाम. खाली दिलेली वाक्य वाचा. हे पेन कोणाचं आहे? हे पेन माझं आहे. नाही, ते टेबलावरचं पेन तुझं आहे. हे पेन माझं आहे. सर्वनामाचे असे आहे की नामाऐवजी शब्द वापरला जातो सर्वनाम. बरोबर की नाही? पण इथं कधी, कोणाचे, काय, कोणत्या नामाबद्दल वापरले ही संकल्पना इथे स्पष्ट होत नाही आणि ते नेमकं सांगता येत नाही.